नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये कल्पना आणि विमल ह्या किचनमध्ये असतात आणि आता सायलीची खूप काळजी घेतली पाहिजे, तिला खूप पालेभाज्या खाऊ घातल्या पाहिजे असे त्या बोलतच असतात। तेवढ्यात सायली येते आणि सायली लगेच कल्पनाला म्हणते की आई, मी जर आता भाजीला फोडणी देते आणि लगेच पोळ्या करण्यासाठी घेते। तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली, डोक्यावर पडली की काय? तुला आराम करण्यासाठी सांगितला होता, तू किचनमध्ये का आलीस? आणि इतका वेळ उभा राहून तू आता स्वयंपाक करणार का? एक काम कर, तू तेथे जाऊन बस आणि सफरचंद खा, नाहीतर मी तुझ्यावर खूप ओरडेल बर का। त्यावर विमल म्हणते की सायली ताई, तुम्हाला कामं करताना खूप आवडतात, त्यामुळे इतक्या दिवस आम्ही तुम्हाला खूप कामं करून दिलीत, पण आता यापुढे तुम्ही एकही काम करायचे नाही, फक्त आराम करायचा। त्यावर लगेच कल्पना सायलीच्या हाताला धरते आणि तिला खुर्चीवर आणून बसवत विमलला तिच्यासाठी सफरचंद कापून घेऊन येण्यासाठी सांगते। तेव्हा कल्पना सायलीला सांगत असते की तू आता काय खायचे नाही याची मी तुला आता जरा यादीच करून देते आणि तू फक्त रूममध्ये बसून आराम करायचा। तेव्हा लगेच सायली म्हणते की अहो आई, बसून राहण्याची सवय नाही। तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली, तुला आता खूप नवीन गोष्टी ह्या शिकून घ्यावे लागतील आणि त्याची सवय सुद्धा। त्यावर कल्पना ही सायलीला समजावत असते की गरोदरपणामध्ये बायकामध्ये खूप काही चेंज होत असतात, त्यांना काही सवयी सुद्धा लावून घ्याव्या लागत असतात आणि पहिले 3 महिने बायकांना उलट्या, मळमळ खूप होऊन त्यांना अशक्तपणा सुद्धा होऊ शकतात आणि याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात। तेव्हा विमल सुद्धा म्हणते की अहो सायली ताई, तुमची तब्येत सुद्धा बरोबर नाही आणि 3 महिने हा त्रास होतच असतो। तेव्हा पूर्णाई ही दरवाजात आलेली असते आणि हे कल्पना, सायली आणि विमल यांचे बोलणे चोरून ऐकत असते। कल्पना सांगत असते की सायली, यापुढे तू फक्त आता सासूचे आणि डॉक्टरांचे ऐकायचे, आम्ही जे सांगेल तेच, आणि आता हे सफरचंद तू लगेच खाऊन टाकून संपव आणि गार्डनमध्ये जाऊन थोडंसं एरेझाऱ्या मारत जा, कारण व्यायामसुद्धा हा खूप चांगला असतो गरोदरपणामध्ये। तेव्हा कल्पना ही विमलला सुद्धा सांगत असते की तू जर आता तूप जास्तच बनवायला घे, सायलीला जास्तच तूप खायला सांगावे लागेल आणि आता डोहाळे जेवणासाठी सुद्धा काय काय करायचे त्याची सुद्धा तयारी आपण आत्ताच करायला हवी, असे सर्व ती विमलला सांगत असते आणि पूर्णाई मात्र हे सर्व ऐकत असते। तर पूर्णाई आजी बाहेर जाते। सायली मनात म्हणत असते की देवी आई, तू खरंच कोणत्या धर्म संकटात मला अडवले ग, आणि आईला कोणतेही असे दुःख न देता मला या संकटातून सोडव ग, म्हणून सायली ही देवी आईची प्रार्थना करत असते। त्यानंतर इकडे चैतन्य आणि अर्जुन गाडीतून येत असतात। चैतन्य अर्जुनला विचारत असतो की अरे हल्ली तुझे लक्ष कुठे असते आणि तुला पहिल्यांदा ही केस हारायची की काय? तू ऑफिसमध्ये जरी असला तरी तुझे कामामध्ये लक्ष नसते, नेमकं चालले तरी काय? तेव्हा समोर अर्जुनला सायलीला गरोदर असल्याचे ती स्थिती त्याला आठवते आणि सायली त्याला विचारत असते की आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे असे काही नव्हते आणि हे प्रेग्नन्सीचे सत्य तर काहीच नव्हते, मग हे सर्व काय चालले, असा जाब ती अर्जुनला विचारत असते। तेव्हा अर्जुन अचानक मध्येच गाडी थांबवतो आणि मागे सुद्धा काही लोक असतात, अर्जुनवर ओरडत असतात। चैतन्य म्हणतो की अर्जुन, काय झाले, कसला विचार करतोस तू? तेव्हा ती मागची जी गाडीवरची बाई असते ती खाली उतरते आणि अर्जुनला जाब विचारत असते की अहो तुमचं नेमकं काय चाललंय? तेव्हा चैतन्य गाडीच्या खाली उतरतो आणि त्या बाईला म्हणत असतो की मला एकदा तुमच्या मिस्टरांशी बोलून द्या। ती बाई म्हणते की जे काही बोलायचे ते माझ्याशी बोला। तेव्हा अर्जुनला त्या बाईच्या रूपात सायली दिसते आणि तुम्ही माझे गुन्हेगार आहेत, जे काही बोलायचे असेल त्याचं मला उत्तर द्या आणि आता हे निस्तरणार कोण, याला जबाबदार कोण आहे, असा जाब ती अर्जुनला विचारत असते। अर्जुन ते सायलीचे वाढलेले पोट त्याच्याकडेच बघत असतो आणि काहीच उत्तर देत नसतो। तेव्हा अर्जुन त्या बाईला सायलीच्या रूपात म्हणतो की नुकसान माझं सुद्धा झालं मिसेस सायली, आणि जे काही करायचे ते इतका आरडाओरडा करू नका। तेव्हा ती बाई विचारते की अहो कोण मिसेस सायली? तर चैतन्य हा अर्जुनकडेच बघत असतो। तेव्हा मात्र चैतन्य त्या माणसाची आणि त्या बाईची माफी मागतो आणि ते तिथून निघून जातात। तेव्हा चैतन्य म्हणतं की अर्जुन, जरा गाडी मागे घे आणि गाडी एका बाजूला लाव। तेव्हा चैतन्य अर्जुनला विचारतो की अरे तुला कुठल्या भूतानी झपाटले की काय? तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की प्रेग्नन्सीच्या। अर्जुन म्हणतो की मी आणि सायली आई बाबा होणार। ते ऐकून चैतन्य तर बेशुद्धच पडतो, म्हणजे तो नाटक करत असतो। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चैतन्य उठ, अरे एकतर अगोदर मला टेन्शन आले आणि आता तुझे हे जे काही नौटंकी नाटक आहे ते सहन करण्याची सुद्धा ताकद नाही। तेव्हा लगेच अर्जुन सांगू लागतो की अरे मिसेस सायली यांचे जे काही प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहे ते पॉझिटिव्ह आले। ते ऐकून चैतन्याला मात्र थोडासा आनंद होतो।
तेव्हा घडलेला सर्व प्रकार अर्जुन चैतन्याला सांगतो, तर चैतन्य म्हणतो की मग सिंपल आहे, तू हे सर्व घरी सांगून टाक आणि हे जर प्रकरण हाताबाहेर गेलं तर तुमची वाट लागेल. अर्जुन म्हणत असतो की वाट तर लागलीच, कारण मम्मा तर आता लगेच सर्व पुढचे स्वप्न सुद्धा बघते. त्यानंतर इकडे पूर्णाई आजीला प्रतिमाला जो शब्द दिलेला असतो आणि प्रतिमा त्याचा तिला जाब विचारत असते की तू माझ्या मुलीला तो हक्क आणि या घरातील सुनेचा मान नाही दिला, म्हणून पूर्णाई थोडीशी अस्वस्थ असते. तर प्रताप येतो आणि पूर्णाई आजीला म्हणतो की काय झाले, कसला विचार करतेस. पूर्णाई म्हणते की अरे, एकीकडे परतोंड घरामध्ये येते त्याचा आनंद कसा मी उपभोगू आणि दुसरीकडे प्रतिमाला जे काही वचन दिलेले आहे त्याचं काय करू, या दोघींचं मला टेन्शन येते. आणि सायलीला तर या घरात मी सून म्हणून कधीही स्वीकारू शकले नाही, पण आता परतोंड आल्यावर मी त्याचा स्वीकार कसा करू मला ते समजत नाही. त्यानंतर इकडे सायली ही देवी आईच्या मंदिरात म्हणजे आपल्या मंदिरात प्रार्थना करत असते की अगं, कसली इतकी अग्निपरीक्षा घेते माझी. आमच्यावर परिस्थितीच अशी आली होती म्हणून आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे स्वीकारावं लागलं. एका रूममध्ये असताना सुद्धा आम्ही चुकीचं पाऊल अजून उचललेले नाही. जगासमोर तर आम्ही नवरा बायको आहोत, पण आमच्यामध्ये ते कोणतेही संबंध नाही. त्यातून आम्हाला प्लीज मार्ग दाखव, असे सायली प्रार्थना करत असते. त्यानंतर इकडे प्रताप हा पूर्णाईला म्हणत असतो की आता आपल्याला काही झाले तरी आता हे लग्न आपल्याला अर्जुनचं स्वीकारावेच लागेल, कारण आपण येणाऱ्या नातवाला तर या चुकीची शिक्षा देऊ शकत नाही ना. पूर्णाई म्हणते की अरे, प्रतिमाच्या स्वप्नात काय, ती तर माझ्या स्वप्नात येते आणि माझ्या मुलीला सुनेचा मान दे असे मला म्हणते, त्याचं काय करू मी. तेव्हा प्रताप म्हणतो की प्रतिमा जेव्हा तुझ्या प्रत्यक्षात समोर येईल ना, तेव्हा तिला सुद्धा हे सर्व ऐकल्यानंतर ती माफ करेल आणि अर्जुनच्या बाळाला सुद्धा ती प्रेमाने स्वीकारेल. प्रताप म्हणतो की आता आपल्या सुभेदारांच्या घरामध्ये कित्येक दिवसांनी पाळणा हलणार, त्यामुळे आपण हे सर्व बाळासाठी सोडून द्यायचे आणि आता आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी आपण सुद्धा करायला हवी. तर प्रताप म्हणतो की पूर्णाई तू सुद्धा तेच कर. त्यानंतर कल्पना इकडे शॉपिंग करून आलेली असते आणि सायलीला आठवते की तिने गॅसवर दूध ठेवलेले आहे, म्हणून ती धावतच गॅस बंद करण्यासाठी जायला निघते. तर कल्पना जोरात सायलीवर ओरडते आणि सायलीला आवाज देऊन मागे बोलावते आणि तू प्रेग्नेंट आहे अशी धावपळ का करते, स्वतःची काळजी घेत जा, अशा धावपळी केलेल्या चांगल्या नसतात. तर अस्मिता ही सर्व बोलणे चोरून ऐकत असते आणि तिला आनंद सुद्धा होत असतो. सायली म्हणते की आई, अहो गॅसवर दूध होते आणि ते वर जाणार म्हणून मी धावत होते. तेव्हा लगेच कल्पना तो गॅस बंद करण्यासाठी किचनमध्ये येते, तर गॅस तर बंदच असतो. कल्पना म्हणते की ज्या गोष्टीसाठी तू धावली तो गॅस बंदच आहे आणि तुझ्यापेक्षा म्हणजे तो दूध महत्त्वाचे नाही. तू एकदा स्वतःची काळजी घे आणि विचार करत जा. सायली म्हणते की सॉरी आई, खरंच माझ्या काहीच लक्षात राहिले नाही. तेव्हा कल्पना म्हणते की ह्या दिवसामध्ये बाईच्या स्वभावामध्ये खूप बदल होत असतात, त्यामुळे सायली तू तुझी काळजी घेत जा. आणि अस्मिता तर हे बघतच असते. त्यानंतर इकडे सायली रूममध्ये येते आणि अर्जुनसुद्धा रूममध्ये असतो. दोघांना खूप टेन्शन आलेले असते की आता काय करावे आणि दोघं तेच विचार करत असतात आणि एकाच वेळी दोघं एकमेकांबरोबर बोलायला जातात. तर अर्जुन विचारतो की मिसेस सायली तुम्हाला काय वाटते. सायली म्हणते की अर्जुन सर तुम्हाला काय वाटते. याच्यावरून दोघांमध्ये वाद होत असतात. सायली विचारते की अर्जुन सर, जर हे असंच चालत राहिलं तर पुढे जाऊन काय करायचे, तुम्हाला काही सुचले का. अर्जुन म्हणतो की नाही, मला सुद्धा त्याच गोष्टीचे टेन्शन आले की आता पुढे काय करायचे. तेव्हा दोघेजण सुद्धा विचारत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये विमल आणि कल्पना ह्या बाजारात गेलेले असतात आणि पूर्णाई आजीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी पूर्णाई आजीने लिहिलेलीच नसते. हा सर्व अस्मिताचा प्लॅन असतो. म्हणून पूर्णाई आजीने चिठ्ठीत लिहिलेले असते की मला बाजारातून म्हणजे देवीच्या मंदिरातून येऊपर्यंत माझ्यासाठी खिचडी बनवून ठेव. तेव्हा सायली म्हणते की आता घरामध्ये कोणीच नाही, मीच बनवते. म्हणून सायली ही तांदळाचा डबा घेण्यासाठी स्टूल घेते आणि त्यावर उभी राहते. तर अस्मिता गुपचूप येते आणि सायलीच्या पायाखालील तो स्टूल खाली काढून घेते आणि सायली ही जोरात खाली पडणार. तोच आता अर्जुन येणार असतो आणि अर्जुन अस्मिताला चांगलाच धडा शिकवणार असतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.